सीओ साहेब, आपले जे मॅक्सिमम केसेस आहे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या जर आपण ॲक्टिव्ह केसेसचे आकडा बघितले सरासरी 2000 ॲक्टिव्ह केसेस आहे. त्याच्यापैकी 900-950 केसेस हे लातूर शहराचे आहे. लातूर शहरामध्ये डेली पॉझिटिव्ह केसेसचं प्रमाण ऑलमोस्ट 50% आहे. जेवढे पॉझिटिव्ह केसेस निघत आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 50% केसेस हा लातूर शहराचे आहे. लातूर शहरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढलेली आहे. शहरामध्ये केसेसची संख्या सुद्धा वाढत आहे. याच्याबद्दल कॉर्पोरेशनतर्फे काय त्यांनी तयारी ठेवलेली आहे, काय उपाययोजना केलेली आहे, काही आदेश निघालेले होते त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन्स आणि हा सगळी गोष्ट आपल्याशी मांडण्यासाठी मी आता रिक्वेस्ट करणार कमिशनर लातूर महानगरपालिका अमन मित्तल साहेबांना. नमस्कार. सर्व लातूर जिल्ह्याच्या वासियांना माझा नमस्कार. आता जो काही स्टॅटिस्टिक्स होते, डेटा होते ते सीओ साहेबांनी खूप आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणे मांडलेले आहे. मी फक्त 2-3 मुद्द्यांवर बोलतो. ते सर्वात पहिला जो मुद्दा आहे ते आहे काही लोकांना डाऊट आहे की ते हॉस्टेल्सच्या ते सर्वात पहिला जो डाऊट आहे ते आहे हॉस्टेल्सच्या बाबत. ते हॉस्टेल्स जो आहे आम्ही शाळा आणि कॉलेज बंद केलेले आहे पण हॉस्टेल्स बंद नाही आहे. तर जरी आपण लातूरला आलेले आहे आणि हॉस्टेल्समध्ये राहतोय तर तिथे राहण्याची परवानगी आहे. फक्त आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे जे नियम आहे तिथे हॉल्स वगैरे असतील ते पालन करावं लागणार आहे. आणि एखाद्या ठिकाणी मोठे जेवणचे हॉल असतील तर तिथे ते जेवण त्यांनी ते रूममध्ये द्यावं लागणार आहे. पण एखादा छोटा 5-10 लोकांसाठी ते जेवण करण्याचा जो हॉल असतात तो बंद नाही आहे. तर हे एक महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन काही लोकांकडून आला होता. दुसरा, सर्व लोकांना आम्ही पूर्वी पण ऑर्डर काढला होता की जो काही विना मास्क ह्या शहरात सापडला तर त्यांना पहिल्या वेळी 100 रुपये दंड असणार आणि पुढे पुढे ते दंड वाढणार आहे. आणि जर असं वाटला की खूप केसेस वाढलेत आणि कोणत्याही प्रतिसाद दिसत नाही तर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येईल. एक महत्त्वाचा निर्णय जो आज घेतलेला आहे की सर्व जो गंजगोलाईमध्ये खूप गर्दी होती त्याचे जेवढे वेंडर्स होते ते त्या एक ठिकाणातून आम्ही काढलेलं आहे आणि तिथे कोणत्याही वेंडर उद्यापासून दिसणार नाही. आज काही ठिकाणी काढलेलं आहे आणि तिथे नांदेड रोड, मस्जिद रोड आणि अण्णाभाऊ साठे चौकचे जो परिसरामध्ये जो पाईप्स आहे त्यांच्या मागच्या साईडला सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही तिथे वेंडिंग करण्यासाठी लोकांना एक संधी दिली आहे. तर कोणत्याही माणसाच्या आर्थिक नुकसान होऊ नये याबाबत यांच्याबाबत हे एक निर्णय घेतलेला आहे. पण त्यांच्या पुढे जाऊन ते कोरोना पण वाढू नये त्यासाठी कोणत्याही दुकान आम्ही अलाव करणार नाही गंजगोलाईचे त्या क्षेत्रात. दुसरी महत्त्वाची बाब आहे की सर्व दुकानदारांनी हे इन्शुअर करायचे आहे की जर त्यांचे दुकानमध्ये कोणीही ग्राहक आला तर दुकानदाराने स्वतः आणि त्यांचे कस्टमर्सनी मास्क वापरला पाहिजे. असा एखाद्या ठिकाणी वाटला की तिथे कस्टमर्सने मास्क वापरला नाही तर कस्टमर्सवर तर दंड असणारच पण त्या दुकानदारांवर सुद्धा दंड असणार. तसेच जर 1 किंवा 2 वेळा असं बघितलं गेला तर ते दुकानसुद्धा बंद करण्यात येईल. तर त्यांची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. लातूर शहरात 10 कोणत्याही बस सर्व्हिस असेल किंवा ऑटो सर्व्हिस असेल तिथे सुद्धा सर्व लोकांनी मास्क लावूनच प्रवेश केला पाहिजे. विना मास्क प्रवेश केला तर त्या माणसावर दंड होईल आणि त्या बस किंवा ऑटो चालकावर सुद्धा दंड करण्यात येईल. तसेच लातूर जिल्ह्यात शहरात 10 प्रायव्हेट
आणि 4 ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटर चालू आहेत. तर जो काही 45चे वरचे लोक आहे ज्यांना काही कोमॉर्बिडीज असेल किंवा आपण डायरेक्टली या तिथे, तर तिथे ते कोमॉर्बिडीज असेल तर ते डॉक्टरसुद्धा आहे, ते तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही एलिजिबल आहे किंवा नाही. पण आपण कृपया वॅक्सिनेशनचा लाभ घ्यावा ताकी हे जो कोविड आहे ते आम्ही कंट्रोल करू शकतात. तर वॅक्सिनेशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मनपा हॉस्पिटल पटेल चौक, राजीव नगर UPSCA आणि गांधी चौक सुपर स्पेशालिटी या 4 ठिकाणी आता उपलब्ध आहे. आणि 10 जो प्रायव्हेट वॅक्सिनेशन हॉस्पिटल्स आहेत ते आहे गायत्री हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल, देशपांडे हॉस्पिटल, येळले हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, लातूर कॅन्सर हॉस्पिटल, सदासुख हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, आयकन हॉस्पिटल आणि लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन 250 रुपये पर डोस देऊन आपण वॅक्सिनेशन करू शकतात. तसेच टेस्टिंगसाठी आम्ही पूरणमल कॉलेज, समाज कल्याण, इंदिरानगर UPSC, पटेल चौक मनपा हॉस्पिटल ह्या 4 ठिकाणी आम्ही टेस्टिंग सेंटर्स परमनंट उघडलेले आहे. आणि मोबाईल टेस्टिंग सेंटर्स आमचे गौतम नगर आणि प्रकाश नगरमध्ये उपलब्ध आहे. त्यांचे ऐवजी जो काही लोकांना प्रायव्हेटमध्ये जायचे असेल तर ते प्रायव्हेटमध्ये सुद्धा टेस्टिंग करू शकतात. तर पण आपल्याला जर लक्षण दिसले तर कृपया आपले टेस्टिंग करावी आणि पूर्ण काळजी घ्यावी ताकी कोणत्याही संसर्ग यांच्या बाबतीत होऊ नये. तसेच काही नवीन CCCs आम्ही उघडण्याचा प्रयत्न करतोय. आता समाज कल्याण आणि पूरणमल लाहोटीमध्ये आमचे CCCs उघडण्यात आलेले आहे. तरीसुद्धा मी सर्व लोकांना आवाहन करतोय की CCC आम्ही कितीही उघडले तरी जर ह्यांचा संसर्ग वाढला तर हॉस्पिटल फॅसिलिटीज जो काही आम्ही म्हणतोय ते कमी पडत आहे आणि पूर्वी पण कमी पडले होते. त्याबाबत मी सर्वांना हे आवाहन करतो की आपण स्वतःची काळजी घ्यावं आणि मी जबाबदार, माझा कुटुंब माझी जबाबदारी असे कॅम्पेन जो आम्ही पूर्वी राबवले होते त्यांचे जे लेसन्स होते ते सर्वांना माहीत आहे आणि त्यानुसार आपण कृपया हे फॉलो करावं. एक महत्त्वाची बाब काय आहे की काही ठिकाणी असं बघितलं गेलं आहे की होम आयसोलेशन काही लोकांना सांगितलं गेलं आहे, पण ते होम आयसोलेशन जरी सांगितलं तरी सुद्धा ते प्रॉपरली फॉलो करत नाही आणि 2-3 दिवसांनी ते बाहेर पडताना दिसत आहेत. आता आम्ही हे निर्णय घेतला आहे की जो काही होम आयसोलेशन केसेस असेल तर त्यांना फक्त 3 कंडिशन जर ते सॅटिस्फाय करत असतील की घरात वेगळा कमरा आहे का, घरात कोणीतरी माणूस त्यांचे ध्यान ठेवण्यासाठी आहे का, आणि तिसरा त्यांचा जो एरिया आहे त्यामध्ये ओपन स्पेसेस आहे का, म्हणजे असं नाही की खूप जवळ सगळे लोक राहत आहेत त्यांचे घरचे जवळ, आणि त्या 3 ठिकाणी जर 3 कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तरच त्यांना होम आयसोलेशन देणार. आणि जरी होम आयसोलेशन दिला आणि ते कधीही बाहेर सापडला ते पुढच्या 10 दिवसात होम आयसोलेशनमध्ये राहून तर त्यांना 10,000 रुपये दंड आणि फौजदारी गुन्हा ही 2 गोष्ट होणार आहे त्यांच्यावर. आणि ही बाब खूप निंदनीय आहे की एवढा लोकांना माहीत होत असून काही पॉझिटिव्ह रुग्ण आलेले असून ते बाहेर पडतात. आणि मला वाटतंय ही कारण आहे की एवढा रुग्ण संख्या पूर्ण लातूर शहरात आता वाढत आहे. पण आजपासून ह्यांच्या ध्यानात ठेवा की जरी आम्ही दंड खूप लावला पण जोपर्यंत आपण स्वतःची काळजी घेणार नाही तोपर्यंत हे व्हायरस आम्हाला सोडणार नाही. आणि लॉकडाऊनच्या बाबतीत आम्ही कोणताही आता आमचा काही विचार नाही आहे लॉकडाऊनचा. फक्त आपण स्वतःची काळजी घ्यावं. टायमिंग्स आणि ह्यांच्यासाठी सगळ्यांची ऑर्डर आहे 8 वाजता आता बंद होत आहे. आता ते सुद्धा चेंज करण्याचा आम्ही आता काही कोणताही निर्णय घेतलेला नाही. फक्त माझी सर्वांची ही विनंती राहील की आम्हाला कोणताही निर्णय घेण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि पुढच्या काळात हे लातूर कोरोनामुक्त होईल यांची ईश्वरी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद कमिशनर साहेब.
आपण लोक हे फेसबुक लाईव्हच्या खूप रिस्पॉन्स येत आहे, आपल्याकडून बरेचसे कमेंट्स येत आहे, काही प्रश्न पण येत आहेत. तर अगोदर मी जे काही माझ्याकडे प्रश्न आलेले आहेत त्याच्या उत्तर देतो. एक प्रश्न आलाय की योगा क्लासेस, डान्स क्लासेस सुरू ठेवता येतील का? याच्याबद्दल उत्तर आहे की 31 मार्च पर्यंत हे आपल्याला बंद ठेवावी लागणार. दुसरा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू ठेवण्यात परवानगी असावी. कुठल्याही प्रकारचे क्लासेस, कोचिंग क्लासेस असो, स्पर्धा परीक्षा क्लासेस असो किंवा अभ्यासिका, इवन अभ्यासिका, हे सगळे आम्ही 31 मार्च पर्यंत बंद करण्याची सूचना दिलेली, आदेश काढलेले आहे. तर हे आपल्याला बंद करावं लागणार. 9वी 12वीचे क्लासेस आणि नियम पाळून परवानगी द्यावी खाजगी कोचिंग क्लासेसला. तर हा सुद्धा हे सध्या अलाउड नाही. 31 मार्च पर्यंत शाळा, क्लासेस, अभ्यासिका संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. होम क्वारंटाईन बद्दल आताच कमिशनर साहेबांनी विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. कृपा करून होम क्वारंटाईन ठेवा, त्याचे नियम पाळा. आपण तुमच्यामुळे असं होऊ नये की दुसरे लोकांना ते कोरोनाची फैलाव झाले आणि त्याच्यामुळे काही सिरियस पेशंट्स होऊ. तर होम क्वारंटाईन आपण पाळावे आणि याच्या रेग्युलर मॉनिटरिंग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचे आरोग्य यंत्रणा करणार आणि शहरी भागामध्ये कॉर्पोरेशनचे कर्मचारी करणार. ते आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला व्हिजिट करणार. जर असा फाइंडिंग आली की आपण ते व्हायलेशन करत आहे, घरामध्ये राहत नाही, बाहेर कुठेतरी फिरते, तर आपल्याला आम्ही CCC मध्ये शिफ्ट करणार कंपल्सरीली. उदगीर शहर, लातूर शहर भाजी मार्केटमध्ये गर्दी होत आहे, तिथे मास्क, शारीरिक अंतर नियमाचे पालन होत नाही. भाजी मार्केटमध्ये बरेचसे ठिकाणी गर्दी होत आहे. गंजगोलाई बद्दल कमिशनर साहेबांनी आदेश काढलेला आहे. बाकी ठिकाणी आणि बाकी जे नगरपालिका आणि शहर आहे तिथे आम्ही कंपल्सरी त्यांची टेस्टिंग करण्यासाठी यंत्रणाला सूचना दिलेली आहे. तर आपण पण ते टेस्टिंग करून घ्या जर आपण व्यापारी अथवा दुकान चालक असेल तर. रात्री तर जे सध्या 8 से सकाळी 5 पर्यंतच्या जे नाईट कर्फ्यू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आम्ही सध्या बदल करणार नाही. एवढे जनरल प्रश्न आले होते, त्याचे मी उत्तर दिले. माझी काही सूचना आहे, सध्या वॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आपल्याकडे भरपूर त्याचा स्टॉक आहे. सध्या आपल्याकडे 2 वॅक्सिन्स आलेले आहे, कोविशिल्ड आणि दुसरी कोवॅक्सिन. दोन्ही वॅक्सिन अत्यंत सेफ आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. मी पर्सनली 2 लस घेतलेली आहे आणि माझा हेच आव्हान राहणार की जे आपले वृद्ध नागरिक आहे 60चे वरचे, जे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येते, 45+ कोमॉर्बिडिटीज वाले, तर सगळ्यांना हेच आव्हान आहे की कृपा करून आपण लवकरात लवकर हे वॅक्सिनेशन घ्या. वॅक्सिनच्या स्टॉक बद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही, वी हॅव सफिशियंट स्टॉक्स. सिर्फ आपसे यही निवेदन है की तुम्ही कृपा करून लवकरात लवकर हे वॅक्सिनचे डोजेस घ्या. आमचे जे सध्या जे बेड्स आहे CCC मध्ये, DCHC आणि DCH सगळे ठिकाणी आमच्याकडे भरपूर बेड्स आहे, सफिशियंट बेड्स आहे. कुठेही बेडची कमतरता होणार नाही. ICU बेड असो, ऑक्सिजन बेड असो, कुठल्याही प्रकारची कुठे कमतरता नाही. ऑक्सिजन जे सिलेंडर्स आहे ते आम्ही पूर्ण भरून ठेवलेले आहे. लिक्विड ऑक्सिजन टँक्स आहे ते पण भरून ठेवलेले आहे. तर ऑक्सिजन, ICU बेड्स, कुठल्याही प्रकारच्या बेडची सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही. मी काल एक बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये जे ऑटो रिक्षा संघटना आहे त्यांच्याशी मी बोललो होतो आणि जे टॅक्सी संघटना आहे त्यांना मेसेज दिला होता. मी हे मेसेज दिला होता की सध्या जे पॅसेंजर्स ट्रॅव्हल करत आहे ऑटो रिक्षाजमध्ये, टॅक्सीजमध्ये आणि बसेसमध्ये, तर तिथे कंपल्सरीली ते यात्री त्यांच्याकडे मास्क असायला पाहिजे. जर कुठलाही ऑटो, टॅक्सी आम्हाला असं सापडला की जिथे पॅसेंजर्सकडे मास्क नाही, तर ते पॅसेंजर वर दंड लावणार, पण ते जे चालक आहे
ऑटो रिक्षा ड्रायव्हर असो, टॅक्सी ड्रायव्हर असो, त्यांची पण जबाबदारी फिक्स करणार. त्याच्यामुळे आम्ही ते संघटनाच्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही कंपल्सरी मास्कचे यात्रीला आपले व्हेकलमध्ये एंट्री द्या. जे आपण म्हणते नो मास्क नो एंट्री, ते कंपल्सरीली फॉलो करा. सिमिलरली जे खाजगी व्यवसाय आहे, दुकान आहे, रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल्स आहे, खाजगी सगळे जे एस्टॅब्लिशमेंट्स आहे, त्यांना सुद्धा आमची हेच सूचना राहणार की तुम्ही तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये नो मास्क नो एंट्री हे कंपल्सरीली फॉलो करावा. कुठल्याही प्रकारच्या जर तुमचा ग्राहक विना मास्क आला असेल तर कृपा करून त्याला सर्व्हिस देऊ नका. त्यांना फोर्स करा की आपल्याला मास्क पहनण्याची आवश्यकता आहे आणि विदाऊट मास्क तुम्हाला ते प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटमध्ये एंट्री होणार नाही. तर माझी ही विनंती राहणार की कृपा करून ते फॉलो करा. जे सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये आणि जे सर्वात जास्त कमेंट दिसत आहे की लॉकडाऊन होणार का, तर सध्या त्याचा जवाब आहे नो. म्हणजे जे मॅक्सिमम लोकांचे जे प्रश्न होते, काही लोक बोलते की साहेब लॉकडाऊन करा, काही लोक बोलते की लॉकडाऊन करू नका. तर हे सगळे आम्ही विचार करून पूर्ण टीमशी चर्चा करून सध्या आम्ही डिसाईड केलं आहे की लातूरमध्ये लॉकडाऊनची आज घडीला आवश्यकता नाही. पण ॲट द सेम टाइम सगळ्यांना हे गोष्टीची भान होण्या खूप आवश्यक आहे की आपण लॉकडाऊनचे द्वारामध्ये जे आहे, म्हणजे वी आर एट दी डोअर्स ऑफ लॉकडाऊन. जर अशीच परिस्थिती कंटिन्यू राहिली, केसेसची संख्या असेच वाढत राहिली आणि लोकांमध्ये जे अप्रोप्रिएट बिहेवियर पाहिजे की मास्कचा वापर, जर ते अगर वो नहीं होगा तो फिर दुर्दैवाने आम्हाला ते लॉकडाऊनची आदेश काढावा लागणार. तर आजच्या फेसबुक लाईव्ह घेण्याचा महत्त्वाचा जे मुद्दा होता तो हेच होता की आपल्या सगळ्यांना अलर्ट करण्याची आमची मानसिकता होती की वी आर व्हेरी क्लोज टू लॉकडाऊन. आपली परिस्थिती खूप गंभीर आहे. अशी जर गंभीर परिस्थिती राहिली तर जसं मी ऑलरेडी सांगितलं, मी परत रिपीट करतो, आपल्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही. आपल्याला लॉकडाऊन करावाच लागणार. आता हे लॉकडाऊन करायचे की नाही करायचे हे सगळे आपल्या हातात आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की कोरोना प्रिकॉशन्स काय असते, सोशल डिस्टन्सिंग काय आहे, मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे. जर आपण हे सगळ्यांनी फॉलो केला आणि हे डिझीजचे जे रुग्णसंख्या जे वाढत आहे त्याच्यामध्ये काही जर ब्रेक लाने में हम लोग अगर यशस्वी रहे तर डेफिनेटली आपल्याला कुठल्याही प्रकारचे लॉकडाऊनची आवश्यकता पडणार नाही. पण अशीच संख्या जर वाढत राहिली तर जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आमच्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही. तर कृपा करून सगळे लोकांना हेच विनंती आहे, आव्हान आहे की कोरोना बद्दल अत्यंत सतर्क राहा. बरेचसे आपले जे जिल्हे आहे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये दुसरे जे जिल्हे आहे तिथे पार्शियल लॉकडाऊन अथवा कंप्लीट लॉकडाऊन लोकांनी घेतलेलं आहे. आणि लॉकडाऊन घेण्यामागे त्याचं कारण हेच होता की ते संख्या आउट ऑफ कंट्रोल गेली होती तिथे कोविड पॉझिटिव्ह पेशंट्सची, आणि तो ब्रेक करण्यासाठी दुसरा त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी लॉकडाऊनचा डिसिजन घेतला. आपली कोविड संख्या सध्या कंट्रोलमध्ये आहे, पण आपण जर सतर्क नाही राहिले आणि अशाच प्रकारच्या जर केसेस वाढत राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम येणार. तर आजच्या फेसबुक लाईव्हच्या महत्त्वाचा जे माझा संदेश होता हेच होता. आपण सगळ्यांना हेच विनंती आहे, लातूर इज इन अ सिरियस कंडिशन, आणि हा सिरियस कंडिशन जर आपल्याला आणखी खराब वाईट नाही करायचे तर आपले सगळ्यांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सगळी गर्दी करू नये कुठल्याही ठिकाणी, अनावश्यक ट्रॅव्हल अवॉइड करा, आणि जेवढा शक्य असेल तेवढा आपण घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, डिस्टन्स बाळगा. कुठल्याही प्रकारच्या सिम्पटम आले इमिडिएटली टेस्ट करा. जर टेस्टमध्ये आपण पॉझिटिव्ह आले तर आपल्याला बाहेर नाही फिरायचे, घरामध्ये राहायचे अथवा CCC मध्ये राहायचे, सगळे प्रिकॉशन्स फॉलो करायचे.
वी शुड नॉट बी अ कॉज ऑफ स्प्रेड ऑफ कोरोना इन आवर डिस्ट्रिक्ट. हेच माझी विनंती होती. आता आपले काही आणखी काही प्रश्न आले असेल, लेट मी जस्ट चेक. 5 मार्च पासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा आणि अफवा. 5 मार्च एप्रिलपासून पण अशी चर्चा अफवा शहरामध्ये फिरत आहे. कृपा करून कुठल्याही अफवा अथवा सोशल मीडियावर जे काही न्यूज पसरत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आमच्या प्रेस रिलीज, आमच्या फेसबुक लाईव्ह अथवा काही पत्रकार परिषद आम्ही घेणार त्याच्यावर भरोसा ठेवा. अँड एज आय एम सेइंग, आज की घडी में लॉकडाऊन बद्दल कुठलाही डिसिजन नाही, तशी परिस्थिती नाही. पण हे मी आजची वस्तुस्थितीबद्दल बोलतो. आता उद्या काय होणार, परवा काय होणार ते माझ्या हातात नाही, ते आपण सगळ्यांच्या हातात आहे. जर आपण कंट्रोल करू शकलो तर डेफिनेटली काही लॉकडाऊनची आवश्यकता राहणार नाही. पण जर केसेस वाढले, आपले कंट्रोलच्या बाहेर गेले तर आपल्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. इतर राज्यात जायचं असेल, लातूर असेल तर आरटीपीसीआर करणं गरजेचं आहे का? काही राज्यांनी अशी एक कंडिशन लावलेली आहे की महाराष्ट्रामधून जर तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे तर तुम्हाला आरटीपीसीआर टेस्टची आवश्यकता आहे. तर जर आपण राज्याच्या बाहेर ट्रॅव्हल करणार तर कृपा करून ते गाईडलाईन्स तुम्ही चेक करा, ते समोरचे राज्याची. दिल्लीमध्ये, राजस्थानमध्ये, काही स्टेट्समध्ये त्यांनी कंपल्सरी आरटीपीसीआर टेस्टची अट ठेवलेली आहे. जिथे पण आपण ट्रॅव्हल करणार कृपया त्याची गाईडलाईन्स एकदा वाचा. सध्या आमचे डिस्ट्रिक्ट्समध्ये कुठल्याही प्रकारच्या ट्रॅव्हलिंगवर सुद्धा आम्ही काही बॅन नाही ठेवलेला आहे. कुठल्याही वाहतूकवर आम्ही बंद नाही केलेला आहे. ट्रॅव्हल इज कम्प्लिटली फ्री. गुड्स ट्रान्सपोर्ट सुद्धा फ्री आहे. कुठल्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्शन नाही त्याच्याबद्दल. सर, संध्याकाळी ज्यांना प्रवास करायचा आहे, एस टीमध्ये जायचं असेल किंवा प्रायव्हेट बसमध्ये जायचं असेल, त्यांना ऑटोची सुविधा होत नाही, ऑटोवाले येत नाही, त्यासाठी काही थोडासा आता ज्यावेळी आम्ही नाईट कर्फ्यू लावलेला आहे 8 बजे से 5 बजे तक, त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅव्हलर्सला तर सूट दिलेली आहे की त्यांच्याकडे जर तिकीट असेल तर दे कॅन ट्रॅव्हल. ऑटोची अडचण आहे ते मान्य आहे मला, पण त्याच्या सध्या दूसरा काही उपाय नहीं है. थोड़ा सा लोगों को तकलीफ अभी झेलनी पड़ेगी. जब तक सिचुएशन इम्प्रूव नहीं होती है थोड़ा सा तकलीफ झेलना पड़ेगा. लग्नाबाबत आम्ही 50च्या ते कंडिशन ठेवलेली आहे. माझी तर विनंती राहील की जर आपण कुठल्याही प्रकारच्या फंक्शन पोस्टपोन करू शकलो तर कृपा करून ते पोस्टपोन करा. सध्या केसेस वाढत आहे, जास्त आपण गर्दी रिस्ट्रिक्ट केलेली आहे. आपल्यालाही ते फंक्शनमध्ये तेवढा एन्जॉय करणार नाही. तर माझी रिक्वेस्ट राहणार की पुढचे 10-15 दिवसामध्ये जर तुमचे काही फंक्शन असेल अँड इफ इट इज पॉसिबल प्लीज त्याला पोस्टपोन करा. सगळे राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळे फंक्शन्सला आम्ही बंदी लावलेली आहे. इट इज नॉट अलाउड. 2-3 ठिकाणी काही इन्सिडेंट झाले होते, त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. तर कृपा करून जर पोस्टपोन करू शकले तर माझी विनंती राहील की कृपा करून तुमचे सगळे प्रोग्राम पुढचे 15-20 दिवस पोस्टपोन करा. जिल्हा प्रशासनच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि क्लोजिंगमध्ये परत एकदा हेच विनंती करणार की लॉकडाऊन होणार की नाही हे आपल्या हातात आहे. आपला बिहेवियर हे ठरवणार की पुढे लॉकडाऊन होणार की नाही. लॉकडाऊनचे काय इल इफेक्ट्स आहे सगळ्यांना माहिती आहे. जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर त्याचा जास्त परिणाम होते, सगळे व्यापारी वर्गवर परिणाम होते, स्टुडंट्सवर परिणाम होते. तर कृपा करून हे सगळे लोकांच्या आपण भान ठेवू आणि आपला जे वर्तन आहे, बिहेवियर आहे ते कृपा करून असा करा की कोरोनाचा पसराव होऊ नये. याच विनंती करतो, हेच आवाहन करतो आणि आमच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू.